नमस्कार मंडळी, नोकरी केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत पोस्ट ऑफिसमध्ये GD या पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही 10वी पास असल्यास या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जी जाहिरात आहेत हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत मिनिस्टर ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्यामार्फत पदबदल सुरू करण्यात आले. यामध्ये 7/2/2000 रोजी या ठिकाणी ग्रामीण डाक सेवक GDS ची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस या ठिकाणी चालू करण्यात आले. त्याचबरोबर ह्या सगळे डिटेल्स तुम्हाला इंडियन पोस्ट GDS.online.go.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ग्रामीण डाक सेवक GDS आणि ब्रँच पोस्ट मास्टर ABPM ची या ठिकाणी पदभरती करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला 10/2/2025 पासून ते 3/3/2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर एडिट आणि करेक्शन 6/3/2025 ते 8/3/2025 च्या आसपास तुम्हाला या ठिकाणी ते करेक्शन करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पहिली पोस्ट असणार आहे ब्रँच पोस्ट मास्टर. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे जॉब प्रोफाइल असणार आहे त्यामध्ये ज्या ब्रँच पोस्ट ऑफिस ज्या जागा असतात त्यामध्ये तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया होणार आहे. त्याचबरोबर पुढची आहे ते असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर ABPM ची, जी की ब्रँच पोस्ट मास्टरच्या खालीची पोस्ट आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी पोस्ट असणार आहेत. आणि तिसरी डाक सेवक GDS ची या ठिकाणी पदभरती करण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पे स्केल असणार आहेत. BPM साठी मित्रांनो पे स्केल असणार आहेत 12,000 ते 29,380 रुपये पे स्केल असणार आहेत. ABPM आणि डाक सेवकसाठी मित्रांनो तुम्हाला 10,000 ते 24,470 रुपये एवढं पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. हे पे स्केल मित्रांनो तुम्हाला प्रति महिना या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर जेवढे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे अलाउन्स असतात ते सुद्धा अलाउन्स त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर एलिजिबल क्रायटेरिया असणार आहेत. वयाची मर्यादा असणार आहे 18 ते 40 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही कास्टमध्ये SC ST मध्ये तर 5 वर्ष सवलत आहेत. OBC मध्ये असतात 3 वर्ष वयाची सवलत तुम्हाला देण्यात आले, तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार, फक्त 10वी पास असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार. त्याचबरोबर ज्या वर्षी तुम्ही 10वी पास असल्यास त्याचा एक फॉर्म भरती तुम्हाला तपशील द्यायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी अदर नॉलेजमध्ये या ठिकाणी कॉम्प्युटर नॉलेज, त्याचबरोबर जे एक्सपिरियन्स असल्यास तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी ज्या कॅटेगरीनुसार जर हँडिकॅप असल्यास तुम्हाला कॅटेगरीनुसार वेगवेगळे आरक्षण सुद्धा देण्यात आले आहेत, तुम्ही चेकआउट करू शकता. तर मित्रांनो, हा फॉर्म भरायचा. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला इंडियन पोस्ट GDS.online.go.in या वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस हे 10वीचे मेरिटवरती तुमच्या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस होणार आहेत, जे की तुमचं 10वीचं वर्ष कोणत्या साली पासआउट झालं, किती मार्काचा पेपर होता आणि तुम्हाला किती मार्काचा एक्झामचा क्रायटेरिया पास करून तुम्ही क्वालिफाईड झाला असाल त्यासाठी तुम्हाला क्रायटेरिया सिलेक्शन प्रोसेस करण्यात येणार. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी CGPA असल्यास ते ग्रेड पॉईंट सुद्धा असणार आहेत. A1 मध्ये 10 पैकी जे काही क्रायटेरिया आहेत CGPA ते देण्यात आले, तुम्ही चेकआउट करू शकता. त्यानंतर तुमच्या ठिकाणी जर नाव आलं त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहेत, जे की तुमचं फॉर्म भरल्यानंतर नाव आल्यानंतर एक सेंटर द्यायचं असतं की जिथे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार असेल तिथं एकदम तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असताना तुम्हाला मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ, कास्ट, हँडिकॅप, AWS, PC, बर्थ सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट असे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी सोबत जोडायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी ॲनेक्सरी A दिलेला आहे, जो की आहे ग्रामीण डाक सेवकसाठी, तो तुम्हाला जोडायचा आहे. त्याचबरोबर जेवढे काही फॉर्म भरण्यासाठी जेवढी माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरती या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. फोटो मित्रांनो तुम्हाला 50 KB अपलोड करायचा आहे. सिग्नेचर मित्रांनो 20 KB तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जे स्टेट असतात त्या स्टेटच्या ज्या जागा आहेत, उदाहरणार्थ महाराष्ट्र असेल, महाराष्ट्रामधून महाराष्ट्र गोवा मधून या ठिकाणी मराठी आणि कोकणी लँग्वेज या ठिकाणी वापरली जाते, तेवढेच कॅन्डिडेट तुम्ही अप्लाय करू शकता. ओके मित्रांनो, फीचा विषय फी असणार आहे मित्रांनो 100 रुपये फी असणार आहेत. ही फी मित्रांनो तुम्हाला UR, EWS आणि OBC जेंट्स कॅन्डिडेट असणार आहेत. जर तुम्ही SC ST हँडिकॅप किंवा महिला असाल तुम्हाला कोणतीही फी नसणार आहे. फी मित्रांनो नॉन रिफंडेबल असणार आहेत. फी मित्रांनो डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे तुम्ही या ठिकाणी फॉर्मवरती भरू शकता. तर मित्रांनो, ही होती माहिती.
मग त्या व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.